संचालिका सौ मीनाक्षी मेटकर सादर करीत आहोत ओम भजनी महिला मंडळ। आज आपण सर्वजण श्वेताताई व सागरदादा यांच्या छकुलीच्या बारशासाठी जमलो आहे। 16 संस्कारांमधील अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे नामकरण विधी असतो आणि आजपासून जन्मलेल्या बाळाचं ओळख तयार होते। ह्या नावाने आयुष्यभरासाठी त्याला हे नाव मिळतं आणि ह्या नावामुळे तुझे भूत भविष्य आणि वर्तमान हे सर्व बदलून त्याचा प्रारब्ध म्हणलं जातं। नव्या बाळाच्या आयुष्यात निसर्गाने दिलेल्या मातृत्वाचं वरदान पृथ्वीप्रमाणे प्रत्येक स्त्रीला खूप आनंददायी असतं। बघा, हिरवीगार सृष्टी प्रत्येकालाच खूप आवडते आणि खूप आनंददायी वाटते। तसेच प्रत्येकालाच लहान बाळाची नाजूक धावणारी पावलं, गोड गोड असे कोबडे बोलणारे बोल आणि त्याची किलबिल, हसणं रडणं हे घराचं गोकुळ बनवतं। बाळाच्या जन्मानंतर अनेक नाते तयार होतात। बाळ जन्माला येताच कोणी आई, कोणी बाबा, कोणी आजी आजोबा, मामा मावशा, आत्या, काका काकू। बघा ना, किती मजा आहे या इंग्लिश पाहुण्याची। आगमन झाल्याबरोबर सर्वांचंच नातं बदलण्याची। त्यातच पहिली मुलगी झाली तर पहिली बेटी आणि धनाची पेटी असं म्हटलं जातं। खूप भाग्यवान असतील त्यांनाच पहिली मुलगी होते असा समज आहे। आणि आईपेक्षाही जी लेक आहे ती बाबाची लाडकी असते, ती लाडाची परी असते। आणि बापाचं आणि मुलीचं नातं केव्हा घट्ट होतं हे कोणालाही कळत नाही, कारण ती आईपेक्षा जास्त आपल्या बाबाजवळच रमत असते। आपल्या या आलेल्या छोट्या परीसाठी आपण आज नाव ठेवायला आलो आहे। तिच्यासाठी मी काही ओळी लिहिलेल्या आहेत, त्या आपण ऐकाव्या। खरोखरच देवराया, खरोखरच देवराया कृपा तुम्ही केली, खरोखरच देवराया कृपा तुम्ही केली। सोन पावलांनी कन्या माझ्या घरी आली। जन्म होताच तू बाई, जन्म होताच तू बाई, आम्ही झालो बाबा आणि आई। जगातले सारं सुख, जगातलं सारं सुख तुझ्या पुढे काहीच नाही, काहीच नाही। वय विसरून आजी आजोबाई पळतात। काय सांगू परी, आमच्यापेक्षा ते तुला जगतात। तुला कुशीत घेऊन सारखं बघत राहतात। दुधापेक्षाही दुधाची साय आमची आहे असंच म्हणतात। तुझ्या कानात कुर्र करून आत्या आज नाव सांगणार आहे। तुझ्या कानात कुर्र करून आत्या नाव सांगणार आहे।